प्रतिष्ठा होऊन रोज पूजा केली जाते. हे कसं असतं, वर्षातून केव्हा तरी जयंतीला किंवा पुण्यतिथीला आठवण. अर्थात त्याही व्यक्ती महान आहेत, मी काय म्हटलं म्हणून नीट तऱ्हेने ऐका. पण मूर्तीची एकदा देवळामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्याची रोजची पूजा, त्याची रोजची आरती, त्याची रोजची उपासना ही अखंड चालू राहते. एवढा महत्वाचा भाग पहिल्यांदा लक्षात घ्या, अतिशय महत्व आहे त्याच्यामध्ये. ती जर पूजा घडली नाही, तो जर नेम चुकला तर सगळंच चुकलं. कशाकरता खटपट असते माणसाची? आपल्या घरामध्ये सुद्धा लक्षात घ्या, आपल्या वडिलाचा फोटो असतो, आपल्या आईचा फोटो असतो, पुण्यतिथीला आठवण होते. पण देवळातलं म्हणजे आपल्या घरात जे लहान देऊळ आहे त्या देवाची पूजा रोज असते. म्हणजे वडील आदरणीय आहेत, पूजनीय आहेत म्हणायला काही हरकत नाही, पण रोज कोणी पूजा करत नाही. तेव्हा नीट समजून घ्या थोडासा याच्यातला फरक. पण एखादा जर गणपती असेल, एखादी जर पांडुरंगाची मूर्ती बसवली असेल, एखादी जर दत्तात्रय असेल किंवा फोटो असेल, तर माणसं रोज पंचामृत घालून त्याची पूजा करतात, आरती करतात, नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करतात. तेव्हा ज्याची रोज पूजा केली जाते तो पूजनीय, आणि वर्षातून एकदा मनोभावे आठवण केली जाते ते आदरणीय. म्हणजे एवढे दोन अर्थ नीट समजले म्हणजे बरं पडेल. आदरणीय व्यक्ती पूजनीय असू शकते असं नव्हे, पण पूजनीय व्यक्ती आदरणीय आहे, पूजनीय आहे. म्हणून एवढा मुद्दा लक्षात घ्या. तेव्हा आपण 1 महिना काय केलं तर गणपती बाप्पाचा अभिषेक केला. मला नाही वाटत आप्पा किंवा अशोकराव किंवा हे सगळी ट्रस्टी मंडळी, हा गणपती तुमचा पुण्यात बसलापासून एवढा महारुद्र कधी झाला असेल. 1 महिना महारुद्र, 1 महिना महाअभिषेक, नाही का? 1 महिना हजारो मंडळी रोज त्या गणपतीच्या चरणावर दुर्वा अर्पण करत आहेत, शब्दाची दुर्वा अर्पण करत आहेत. आणि मला एकच सांगायचंय, या दुर्वा अर्पण केल्यामुळे गणपतीतला आणि तुमचा दुरावा कायमचा निघून जाओ. काय म्हटलं मी? दुर्वा अर्पण करून जो दूर आहे असं वाटतं. काही म्हणतात देव आकाशात आहे, काही म्हणतात देव पाताळात आहे, काही म्हणतात कुठे आहे, काही म्हणतात कुठे आहे. पण वस्तू निर्देश रूप जो गणपतीला वंदन झालं आणि तात्विक आध्यात्मिक बरं का आणि ब्रह्मभावातून ज्या गणपतीचं निरूपण आपण ऐकलं, माझी खात्री आहे की तुमच्या दुर्वा ह्या ज्या रोज वाहिल्या गेल्या त्याच्यातून गणपतीतला तुमचा आमचा सगळा दुरावा दूर झाला. तेवढ्या करतात ते प्रवचन आहे, नाही का? फक्त मंगळवार पुरता राहिला नाही. आणि मंगळवारी चतुर्थी आल्यानंतर फक्त ती अंगारकी, नाही का? हे सगळे पंचांगातले अर्थ झाले. जे प्रत्येक दिवसाला बदलतं, प्रत्येक मिनिटाला बदलतं, प्रत्येक क्षणाला बदलतं ते पंचांग. ज्याची 5 अंग आहेत ते पंचांग. योग, तिथी, अमक तमक जे काही आहेत ना, करण, हे सगळे असे 5 अंगाचं वर्णन केलं जातं ते पंचांग. क्षणाक्षणाला मुहूर्त बदलतो, प्रत्येक दिवसाला तिथी बदलते, तारीख बदलतो, वार बदलतो, सूर्याचा उदय अस्त बदलतो, चंद्राचा उदय अस्त बदलतो. पण ज्याच्यानी बदलतो तो बदलत नाही. माझं बोलणं कळलं? बदल निराळा, पण ज्याच्यानी बदलतो. गाडीची 2 चाकं चालतात, चाकाबरोबर जर आग हल्ला
तर चाक खलास. दोन चाक का चालतात? मधला आक पक्का आहे. तसं जगत हलतंय, पण परमात्मा स्थिर आहे. परमात्मा स्थिर आहे, तो हलत नाही. त्या परमात्म्याने आपली हृदयातल्या ठिकाणी जी जागा आहे ती जागा कधी सोडली नाही. अर्थात एक दिवस सोडावी लागते, नाही ती सुटलीच पाहिजे. त्याच्याबद्दल काही म्हणजे विशेष आहे अशातला काही भाग नाही आहे, नाही का? 100 वर्षाचं आयुष्य झालं, आपला हात आपल्याला उचले ना, काय करायचंय जगून? तोंडात पाणी पोरं घालता येते ते खाली गळतंय. नाक मुख वावू लागले, आला बागोला आजा, नाही का? तोंडाचं बोळकं झालं, हे गोविंदा म्हणून हाक मारतोय आणि पोरं सुद्धा लांब पळतायत. म्हणजे ती एक किशा अवस्था होते, विचित्र अवस्था होते. पण नीट लक्षात ठेवा, 100 वर्षाचं आयुष्य असू दे, हात सोडून गेले, पाय सोडून गेले, हात उचले ना, पण एक सत्ता जवळ आहे. म्हणून बाकीचे सगळे कसे का होईना, पोराबाळांना अडचण जरी झाली तरी तुम्हाला घरात ठेवून घेतलंय. याचा अर्थ एक आधार तिथे आहे. म्हणून असा जो की ज्याच्या सत्तेने सर्व हलतं, पण ज्याच्या सत्तेने सर्व हलतं तो हलत नाही, तो तुमच्या माझ्या ठिकाणी वस्ती करू नये. आणि म्हणून त्याला ब्रह्म म्हटलं जातं, त्याला परमेश्वर म्हटलं जातं. या 1 महिना आपण त्याला गजानन म्हणून त्याची पूजा केली. हे जरा पक्क नीट समजू द्या बरं का. महाराजांनी गणपती छान सांगितला बरं का. बरं, तुम्ही काय घेतलं? हा मुद्दा महत्वाचा आहे की तुम्ही काय घेतलं, मी काय सांगितलं, तुम्हाला काय कळलं, तुमच्यात काय उमटलं, तुमच्यात काय प्रतीत झालं, हे वर्म आहे त्यातलं, नाही का? कारण का, हा नुसता असा गणपती नाही आहे. प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी एक एक शास्त्र काय, वेद काय, पुराण काय, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे जर आपल्याला नीट कळलं तर माझी खात्री आहे गणपती आता येणाऱ्या चतुर्थीलाच येणार नाही, तर त्या गणपतीने तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेला आहे. अखंड अखंड वस्ती करून राहिलेला आहे. ठीक आहे, त्या दिवशी आपलं त्याला बसवा. आमच्या घरी सुद्धा देवाऱ्यावर आहे, रोजचीच पूजा असते बरं का. पण त्या दिवशी मोदक करायचे, त्याच्या नावाने आपण हाणायचे. एखाद्या दिवशी जर चुकून गणपतीने मोदक खाल्ला, कोणीही त्याला घरात ठेवणार नाही, हे लिहून ठेवा माझं. चुकून जर त्याने हळू ते म्हणेल इतक्या दिवस खाल्लं नाही, आजच कसं झालं, त्या अर्थी गणपती नाही, कोणीतरी भूत आहे. माणूस मोठा विचित्र आहे, माणूस मोठा विचित्र आहे. तेव्हा एकच सांगायचंय, हा जो महिनाभर गणपती आपला चालू आहे, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशू. आणि आज आपण काल बोधामृतम मुनी आली सेविती, बोध शब्दावर व्याख्या झाली की ज्याच्यामध्ये नुसते शब्द नाहीत तर शब्दाच्या जोडीला अनुभव आहे. आणि शब्द आणि अनुभव यांचं कॉम्बिनेशन जेव्हा होतं तेव्हा तो बोध असतो. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करोनी निर्मळ हरी कथा. या बोधावर आता आम्ही आरूढ झालो. कशावर आरूढ झालो? बोध म्हणजे प्रतिती निश्चय. बोध म्हणजे ऐसिये प्रतिती बोध सागरी, तू आपण या ती कल्होळ एक करी, मग जव पासी चराचरी तव मी तेची तू बोध. काय सांगितलं? आपण या ती कल्होळ करी, त्याच्यातला एक कल्होळ हो, म्हणजे तुला कळेल. मग काय? जव पासी चराचरी तव मी तेची तू. मी तेची तू हा बोध आहे. देव आणि मी भिन्न नाही.
माझ्या रूपाने तो आहे, उलट त्याच्या रूपाने मी आहे. जसं त्याच्या रूपाने मी आहे तसं माझ्या रूपाने, मुलाच्या रूपाने बाप आहे आणि बापाच्या रूपाने मुलगा आहे. समजतंय का नाही? तुम्हाला तुमचाच मुलगा का प्रिय वाटतो? का वाटतो? तो मुलगा नाही, तुमच्या मांडीवर तो मुलगा बसतो तेव्हा ते तुमचं सगुण रूप आहे, द्वैतातलं असं आलेलं. म्हणून त्या मुलाच्या गालावर हात फिरवताना त्याला बरं वाटतं, त्याला वाटतं आपलाच गाल आहे. मुलाच्या गालात मारली, याला का राग आला? हे कळतंय का? मुलाच्या गालात मारली, याला का राग आला? कारण तो मुलाचा गाल नाही, याचा गाल आहे. हे थोडंसं त्यातलं तत्वज्ञान समजून घेतलं म्हणजे बरं पडेल बरं का. हो, आपल्याला मिठी मारता येत नाही, पण मुलाला मिठी मारताना आपण आपल्यालाच मारतो, म्हणून त्या मिठीतला आनंद काही अलौकिक आहे. लक्षात घ्या. तसं या ठिकाणी बोध एक अलौकिक अनुभव, अनुभूती आहे. कुणाची अनुभूती? कुणाला झाली? कुठे झाली? आपल्याला आपल्या ठिकाणी झालेली आपलीच अनुभूती. आणि आपली अनुभूती म्हणजे ईश्वरी सत्तेचीच प्रतीती. दुसरी कुणाची प्रतीती येत नाही. आपल्यालाच कळतं, अरे मी तेच आहे. जव पहासी चराचरी तव मी तेची तू आणि तू तेची मी. मी आणि तू दिसत आहे देहधर्मी, पण ययाच्या विरामी मी तेची तू दुसरी ओवी. बोध काय सांगतात? मी आणि तू दिसत आहे देहधर्मी, देहधर्माकडून तू निराळा मी निराळा दिसतोयस. पण हे अर्जुना, बोधाच्या अवस्थेमध्ये तू आणि मी भिन्न नाही, तू आणि मी एक रूपच आहोत. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करोनी निर्मळा हरिकथा. आणि अशा बोधावर आरूढ झाल्यानंतर आता भजन. आता काही मिळवण्याकरता भजन नाही आहे, तर आपलीच प्रतीती भोगण्याकरता भजन आहे. देव मिळण्याकरता केलेला परमार्थ निराळा आणि मिळू नये त्याच्याकरता केलेला परमार्थ निराळा. दोन माणसं रस्त्यात भेटली गाडीमध्ये समोरासमोर. एकाने विचारलं कुठे निघाला? तो म्हणाला बायकोला आणायला निघालो. तुम्ही कुठे निघाला? तर म्हणले बायको बघायला निघालो. माझं बोलणं कळलं का? बायको हा कॉमन फॅक्टर आहे, पण एकाला आहे आणि एकाची व्हायची आहे. एकाला अजून माहिती नाही, फक्त फोटोत बघितली आहे. फोटोत देव बघितला आहे. एकाला माहिती आहे, नुसती फोटोतच बघितली नाही, तर प्रत्यक्ष ती कशी आहे, तिचं बोलणं कसं आहे, तिचा आवाज कसा आहे, तिचं चालणं कसं आहे, तिचं दिसणं कसं आहे, तिचा स्वयंपाक कसा आहे, ती वागते कशी. एक बायको म्हटली की एवढा सगळा बोध त्याच्यासमोर उभा राहिला. कारण का? त्याच्याकरता बायको ही अनुवाद नाही आहे, तर बायको हा अनुभव आहे. तसं एक बायको शोधायला निघालाय, तसं एक देव शोधायला निघालाय आणि एक देवाची प्रतीती घेऊन देवाला बघतोय. हे थोडंसं लक्षात घ्या. बोध शब्दाची मुद्दाम विस्तृत व्याख्या सांगतोय. मी आणि तू दिसत आहे देहधर्मी. हा मी, हा तू. देहधर्माकडून परिच्छिन्नता आहे. परिच्छिन्नता कुठून आहे? देहधर्माकडून. पण मूळ स्वरूपाकडून बघितलं तर हे अर्जुना, तुझ्या माझ्यामध्ये यत्किंचित फरक नाही. आता हा बोध झाला, आता भजन करावं आनंदात. आता काही इथे काही देव भेटणं काही प्रश्न नाही आहे. उगीच आनंद आनंद लुटण्याकरता. हो, काय आता तुम्हाला संसारातली माणसं पुष्कळाला दृष्टांत देऊ नको असं वाटतं, पण देतो. काय तसं काही नाही आपल्याकडे, नाही का? हो, नवरा बायको असतात,
चांगलं परिपक्व जीवन आहे, मुलं बाळं आपापली, संसाराची गाठी, जो तो आपापल्या पायावर स्वयंपूर्ण आहे, कोणाला काही चिंता नाही, काही नाही. बरं का, मग बायको इकडे तिकडे असते, तो म्हणतो अगा इकडे का? ती म्हणले काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले काय नाही, जरा बस. माझं बोलणं कळलं का? ही जी हाक आहे ना, ही आहे ह्या निश्चिंतीची आहे. तसं साधू संत जी हाक मारतात देवाला, तुम्हाला मला बायकोबद्दल जितकी निश्चिंती आहे तितकी त्यांना निश्चिंती आहे. मग हे भजन कशा करता? पुढचं आहे का, भजन कशा करता? काही चहा आणू का? अगं नको का, चहा काही नको, नुसती बस. माझं बोलणं कळलं का? आता भेटण्याकरता नाही, आता कळण्याकरता नाही, आयुष्य तुझं माझं बरोबर गेलं, आता नुसतं बस. तसं नुसतं तुझा भजनाचा आनंद लुटण्याकरता रामकृष्ण हरी. कशा करता रामकृष्ण हरी? हरी जय जय राम कृष्ण हरी. एकाने विचारलं का महाराज, देव भेटण्याकरता भजन करतोय का? तुला म्हटलं भजन करत नाही मी, त्याला हाक मारतोय. ये बस जरा शेजारी. शेजारी काय पाहिजे? काही नको. पाणी आणू? नको. चहा आणू? नको. दूध आणू? नको. आपण मग काय काही नाही बस. तसं देवा तुझ्याकडून काही नको, फक्त आता आयुष्याचा उत्तरार्ध आहे तेवढे दिवस एकत्र काढू. बोलणं कळलं? उत्तरार्ध आहे ते दिवस एकत्र काढू. तसं प्रभू आयुष्य गेलं तुझं भजन करता करता, तुझं नाम गाता गाता आयुष्य गेलं. आता काळ असा आहे तुझ्या आमच्या जीवनामध्ये, तुला काही मागायचं नाही. कारण का, ज्यासी मागो तो मजपाशी. ज्यासी मागो तो मजपाशी. आता प्रभू तुला काही मागायचं नाही, फक्त एवढंच म्हणायचं, मी तुझं भजन करतो, पण माझ्या पुढे बसून तू माझ्याबरोबर तुझं भजन कर. हो, मी रामकृष्ण हरी पुढे म्हणतो, तू माझ्या मागून म्हण. कधी कधी तू म्हण, मी तुझ्या मागून म्हणीन. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. अलौकिक शब्द आहे बोध. बोध समजला पाहिजे, जीवनामध्ये उतरला पाहिजे आणि रोम रोमामध्ये उरला पाहिजे. मुरल्यानंतर उरावं लागतं. काय मुरलाय ते कळण्याकरता. मुरण शब्दाचा अर्थ कळला का? जेव्हा खारामध्ये आणि फोडीमध्ये भेद असतो ते उरलं. आणि मुरलं काय? फोड तोंडामध्ये घातल्याबरोबर, बरं का, काय तो मोरावळा, मोरांबा किंवा लोणचं, काय का असं काय लागतंय? अहो कसं लागतंय? कालच तर घातलं, अजून मुरलंय कुठे? आणि मुरलं म्हणजे काय होतं? अगदी आतपर्यंत ते तेल जातं किंवा आतपर्यंत तो गोडवा जातो. तसं ज्याच्या आतपर्यंत प्रभू प्रेमाचा रस मुरलेला आहे, तो परमार्थातला अस्सल मोरांबा. आणि तो त्याची फोड एक एक दिवस खात जा, म्हणजे ऍसिडिटी होणार. म्हणून मग काय रोज काय दुसरं दिलं का तुम्हाला? मी कच्चं लोणचं दिलं नाही तुम्हाला. 1 महिना असा मोरांबा देतोय, बरं का. एक एक मोरांब्याची फोड, एक एक मोरावळ्याची फोड आणि त्याच्याबरोबर केशरी दूध, बरं का. असं केशरी दूध असं चटकदार की तुम्ही म्हणावं वा. पण मोरावळा देता देता हे तू एकच आहे की गोड तर लागावा, पण अंतरातले रोग तर निघून जावे. बोध, किती गोड शब्द आहे बोध. सांगायला अवघड आहे, कळायलाही अवघड आहे. कळणार कसं? आई झालीच नाही आणि उगीच भातुकलीचा खेळ करते, बरं का. ते भावलीला घ्यायचं ना असं पदराखाली घ्यायचं, येडी
काय बोध आहे? नेहमी सांगत असतो मी, आई झाल्याशिवाय आई कळत नाही, बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. तसं बोधाची प्रतीती अंतःकरणामध्ये मुरल्याशिवाय बोध काय तो कळत नाही. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करोनी निर्मळ हरी कथा. निर्मळ शब्दाचा अर्थ काही मनात हेतू धरून केलेली हरिकथा नव्हे. काही हेतू धरून जे भजन केलेलं आहे ती निर्मळ कथा नाही आहे. हेतू काही नाही, हेतू काही नाही. बघा व्यवहारामध्ये सुद्धा जर माणसं तुम्हाला कामाकरता भेटायला आली की नाही, का हो आज कशी काय उगवले, गणपती तू गणपती येणारा भाऊ. काय म्हणलं मी? गणपती टू गणपती येणारा भाऊ जर आधीमध्ये आला तर हा जातो, जरा चहा ठेव दादा आलाय, मधीच मधीच. बघा मी परवाच ऐकलंय काहीतरी अडचण येत आहे, मागतील व्यक्तील अगोदरच सांगा माझ्याजवळ नाहीच. गुरुमंत्र दिला. आता एवढा गुरुचा मंत्र बाहेर घेऊन गेल्यानंतर काय असं तसं होतंय काय? गुरु हा धैर्याचा डोंगर. काय म्हटलं मी? काय काय रे दादा मधीच साधीच. बरोबर आहे. गणपतीला बसवायच्या दिवशी यायचं, विसर्जनाच्या दिवशी यायचं, अधूनमधून पेढ्याची 2 बाक्स पाठवून टाकायची, वाटत चल. हे काय बा ते देवाच्या बाबतीत मला तर अवघडच वाटतं. इस्टेटीला सगळे बरोबर वाटणी कर, पण गणपती किंवा काही बसवायचं ते ठरल्याने करावं. काय गंमत आहे. तुम्ही त्या देवाची वाटणी बघा, नाही तर अर्धी वाटी सुद्धा अशी कापून घेतील, अर्धी कापून घेतील. गणपती आता तू मोठा आहे दादा, तू बघून घे. हा तसं काही नाही, आम्ही तुला आपले 200 रुपये घेऊन जा. काय बायको शेवटच्या दिवशी मदतीला येईल, तिला सांगितलं तू जा, मी जाणार नाही. ती थोरली उगीच असे डोळे वटरते, घालून पडून बोलते. त्यापेक्षा बाजारातले मोदक 2 किलो नेऊन द्या, अजून काय नेऊन द्या, नारळ लागतील तर नेऊन द्या, माझ्या पोटात दुखतंय सांगा. पण असलं लफडं करायला मी जाणार? तुम्हाला बरं आहे सुख करता, पण त्या गणपती जेवढी भांडणं आमच्या घरात झाली, तुमच्या करता सुख करता असेल, पण आम्हा बायकांच्या करता त्रासच. हे मी माझा अनुभव सांगतोय बरं का. या अशी कितीतरी घराणी बघितली मी. अहो एक बाई तर मी एकाकडे गेलो, अक्षरशः म्हणजे फार दिवसाची गोष्ट आहे, आता तर काही कुठे जाणं येणं नाहीच आहे, पण जवळजवळ माझ्या विषयीतली पण लक्षात राहिली माझी. ते लॅमिंग्टन रोडला त्यांचं घर होतं आणि आम्हाला आता आप्पा महाराज होते त्यावेळेला आमचे. जा रे चिमण्या, ते चिमण्या म्हणायचे कौतुकाने. जा रे म्हणे बाबा जा, ते बोलवते एवढे जा. आम्ही गेलो, गेल्यावर ते सांगायला सुरुवात केली. मला कळे नाही, एवढा गणपती सुख करता आणि तो का हरता, हिला काय झालं? मेले म्हणले ते 16 ओळ करून सगळ्यात, आणि 5 जण भाऊ, वेल टू डू. ते म्हणले सगळे येतात, कोणी कोणी एवढे मोदक आणतात, जाताना दादाला म्हणतात हे आमचे 500 रुपये. म्हणजे काय चाळीतला गणपती आहे का वर्गणी द्यायला? माझं म्हणणं कळलं का? अवघड आहे, अवघड आहे. गणपती निरहेतुक हेतू धरून केलं हा भाग निराळा बरं का. काहीतरी मनामध्ये हेतू आहे आणि हेतू करता पूजा आहे, तसं नाही आहे. करोनी निर्मळ हरिकथा, निर्मळ, काही हेतू नाही. हेतू असेल तर एकच आहे,
तुझ्या आमच्या प्रेमामध्ये वाढ व्हावी. बस, दुसरं काहीही नाही. हे तू काय मोर्या, हे पांडुरंगा, हे दत्तात्रया, तुझं आमचं प्रेम वाढू दे, तुझी आमची भक्ती वाढू दे. बस, आमच्या ओट्यात प्रसादाचा नारळ घालायचा असेल तर तुझ्या भक्तीचा घाल, बस, बाकी काही देऊ नका आम्हाला. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ. कशावर बोलतोय कळलं का? करुणी निर्मळ हरिकथा, निर्मळ भजन, निर्मळ उपासना, निर्मळ भक्ती. त्या निर्मळ भक्तीतून अगदी लाख फुलाची टोपली व्हायला पाहिजे असं नव्हे. निर्मळपणाने नमस्कार केला तरी तो देवाला पावतो. मनोभावे, मनोभावे तरी तनुमनो जीवे, चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. ते करण्यामध्ये काही काही माणसांना सांगायची सवय आहे, मला पूजेला 3 तास लागतात. कोणी तुला करायला सांगितलं? तुला 3 तासला आमच्यावर काय उपकार करतोस काय? हा, तुला काय 3 तास काय? हा, कोणी सांगितलं तुला करायला? एक लक्षात ठेवा, संसार हा आपण इतरा करताही करतो, आपल्या करताही करतो, पण परमार्थ फक्त आपला आपल्या करताच आहे, कुणाचा कुणा करता नाही. हे लिहून ठेवा, हे लिहून ठेवा. म्हणून काही काही माणसं म्हणतात, आमच्या वारकऱ्यात गंमत असते बरं का, सगळे घरातले माळकरी असतात, पण वर्षाला एक एक, आमचा मधला गेला यंदा, त्याची पाळी होती. बरं जा, हा, मग त्याला विचारलं, आता तू सुद्धा पुढच्या वर्षी जेवणार का? माझं बोलणं समजून घ्या. जेवण जसं आपलं आपल्या करता, तसं आपली उपासना आपण आपल्या करता करावी, कुणाकरता करू नये. कारण का? त्याचं फळ शेवटी तुमचं तुम्हाला मिळणार आहे, नाही का? वडिलांनी केलं म्हणजे मुलांनी करू नये, किंवा मुलांनी केलं नाही म्हणून. काही काही माणसं ती इतकी सुज्ञ आहेत, आता काही वाचायचं तसं शिल्लकच नाही आहे. शेवटची जो उभी आहे तिला घालताना वाचेन काय. काही काय असं माणसं मला फार महत्वाने सांगतात, आमचं जे घरातलं देवाचं आहे ना, ते सगळे आमची बायको करते. लाज वाटते जीवाला. उद्या जर देव म्हणला तुझी बायको करते म्हणून तिलाच उठवतो, तू जा झोपून तसाच. लक्षात ठेवा, परमार्थ करत असताना आपला परमार्थ आपण करावा, आपलं भजन आपण करावं, आपलं नामस्मरण आपण करावा, आपला हरिपाठ आपण म्हणावा, आपली वारी आपण करावी, आपलं जेवण आपण करावं. आपलं जेवण आपण केलं म्हणजे आपलं पोट भरतं. शेजारचा जेवला म्हणजे आपलं पोट भरत नाही. तसं आपली पूजा केल्यानंतर एक लक्षात ठेवा, महत्वाचं सांगतो, अजून एक पूज्याचा अर्थ सांगतो. पूजा करता करता आपण पूज्य व्हावं, आणि ज्या क्षणाला आपण पूज्य होतो तिथे देव उरतो. पूज्य खलास, आपण काय झालो? आपलं अस्तित्व, आपलं कर्तृत्व, आपलं ज्ञातृत्व, आपलं भोक्तृत्व, आपलं जीवन सगळं त्याच्यापायी पूज्य झालं. आणि आपण ज्या क्षणाला पूज्य झालो तिथे तोच उरला. आणि म्हणून या ठिकाणी प्रवचन करत 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 येणे बोधे पुष्कळ सांगेन याच्यावर, पण आता आज संपायचंच आहे, त्याला इलाज नाही आहे बरं का. प्रमेय प्रमाल सुप्रभ द्वैता द्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभमस्तकावरी. श्रुती स्मृती पुराणादी ग्रंथातून प्रतिपादले सिद्धांतरूपी पोवळ्यांची सुंदर माळ हे द्वैताद्वैत. हीच गणेशाची 2 गंडस्थळे त्याच्यावर ठेवलेली. द्वैताद्वैत गंडस्थळे इथे आहेत ना, असं दिसतं ना उंचवटे, हे काय आहेत? गंडस्थळ आहेत. त्याचं नाव काय दिलंय महाराजांनी? त्याच्यावर सुंदर पोवळी घातलेली, पोवळ्याची माळ आहे. त्याचं नाव काय दिलंय? एक द्वैत आणि एक अद्वैत. हे परमार्थातले भाग आहेत आणि जीवनातले भाग आहेत. एक द्वैत असतं, एक अद्वैत असतं. कसं असतं जीवनाचा भाग? एक द्वैत आहे, एक अद्वैत आहे. द्वैत म्हणजे जे एक नाही ते 2. बोलणं कळलं? जिथे 2 आहे, व्याख्या कशी आहे? 2 प्रकार आणि जे युक्त आहे ते द्वैत.
मग आता इथे अद्वैत श्रेष्ठ का द्वैत श्रेष्ठ? इथे दोन्हीही हे म्हटलंय म्हणजे दोन्ही श्रेष्ठ नाही का? आणि दोन्ही उंचवटे बरोबर आहेत असं आहे का? एक लहान आणि एक वर. मग जो वर आहे तो अद्वैताचा आणि खाली आहे तो द्वैताचा असं म्हटलंय का? नाही. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. गंडस्थळाची लेवल कशी आहे? अशी आहे. म्हणजे द्वैतीही गंडस्थळ, अद्वैतीही गंडस्थळ. मग याच्यातला अद्वैत श्रेष्ठ का द्वैत श्रेष्ठ? ठीक आहे ना, विचारात अद्वैत श्रेष्ठ आहे पण जगण्याकरता द्वैतच लागतं ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले द्वैत जई सांगावे, अद्वैत जई सांगावे झाले तरी द्वैत कीजे. अद्वैत जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते द्वैत केल्याशिवाय अद्वैत सांगता येत नाही. हे मूळ मुद्दा लक्षात ठेवा. एक सांगू का? हे जगत निर्माण होण्याच्या पूर्वी सगळं अद्वैत होतं. इथे द्वैत काहीच नव्हतं, सगळं अद्वैत होतं. सगळाच प्रभू होता, काही प्रश्न शिल्लक राहिले नव्हते. पण काय घडलं? अद्वैत असताना काय घडलं? एकलयन कंठवे म्हणून या येणी केली निर्माण 14 ही भुवने. चंद्र सूर्य तारांगणे भूत भौतिके भिन्न भिन्न हो. सगळं विश्व मांडलं, द्वैत निर्माण केलं. सामान्य माणसं द्वैताकडे बघतात, द्वैताला उपाधी म्हणतात, द्वैताला माया म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हे द्वैत नसून अद्वैताचा विलास आहे. द्वैत नसून काय आहे? अद्वैताचा विलास आहे. विलास आहे, कौतुक आहे, कौतुक आहे. एक लक्षात घ्या. पुन्हा केव्हा तरी जेव्हा अमृतानुभव सांगेन तेव्हा जरूर सांगेन तुम्हाला हा विषय. पण भाग असा आहे अद्वैत आणि द्वैत. मजा ते जेवढं द्वैत जास्ती तेवढं अद्वैत चांगलं भोगता येतं. कसं सांगतो? एकाने जेवायला बोलवत होता, काही महिने, वर्षानुवर्ष. एकदा केव्हा तरी जेवणाला जायचा योग आला. जेवणाला जायचा योग आला आणि मग त्याने काय ठेवलं? साधं वरण, मेथीची भाजी, बिनमिठाची कोशिंबीर, बायकोने विचारलं, अहो तुमच्या मित्राने तुम्हाला जेवायला बोलवलं, काय केलं होतं? म्हणला भाकरी, वरण, मेथीची भाजी. हा, याला काही जेवण म्हणतात? याला काही जेवण म्हणतात? माझं बोलणं कळलंय का? याला काही जेवण म्हणतात? हा हा, मी तरी चांगली भाकरी करते, कशाला तिकडे जायचं होतं? आपल्याकडे काही नव्हतं आहे. हा, तिथे मेथीची भाजी होती पण घरामध्ये भाजीत भाजी मेथीची आणि मी तुमच्या प्रीतीची. जरा शेवटचा दिवस आहे असं काहीतरी सांगितल्याशिवाय तुम्हालाही बरं वाटायचं नाही. अहो तिथे नुसती मेथीची भाजी आहे पण प्रीतीची इथे राहिली की. तो म्हटलं हे तुझं बोलणं सगळं खरं आहे पण आता करायचं काय? करायचं काय? केलं तर असं केलं. कशाला भेटू दे मला तुमचा भाऊ. तो काय तो तुमचा मित्र, विचारते त्याला, हा असं काही जेवण करतात काय? मग दुसऱ्या एका मित्राकडे गेले. ओ हो 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 हो, सेंटरला मीठ. मग इथे कैरीचं लोणचं, इथे लिंबाचं लोणचं, इथे हिरवी चटणी, बरं का, इथे रायतं, तळलेले पापड, तळलेल्या कुरड्या, सांडगे, तळलेली मिरची. मी अजून डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आलेलो नाही. अजून उजव्या बाजूकडे आलेलो नाही. उजव्या बाजूला चांगली बटाट्याची सुकी भाजी, मटारची उसळ, भरलेलं वांग. आलं का लक्षात? हो, सुंदर सुंदर कोशिंबिऱ्या. अजून काय तुम्हाला सांगू? ओ हो 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 हो, डाळिंब्या.
काय इथे मध्ये मोदकाचा प्रसाद वाटूनच संपायचं नाही का? चुकलंच आपलं. आज आपण या सगळ्यांना मोदक करून आणायला सांगायला पाहिजे होतं. प्रत्येकाने 5-5 वाटले असते ना, तर जाताना प्रत्येकाच्या हातात येते की मोदक. उद्या करून आणता का? सगळेजण आणता का मोदक? हां, चला चला चला, खाला ठरलं. अहो, आनंदच भोगायचा आहे. लाह्या आणा, तसा मोदकी आणा, तिथे ठेवा आणि सगळ्यांना वाटून टाकू आपण उद्या. गणपती सांगितला म्हणून वेदांत तो महारसू, भक्तिप्रेम तो महारसू. हे उत्स्फूर्त इथे सुचलं म्हणून सांगितलं. काय अवघड नाही आहे, फार सुंदर आनंद त्याच्यामधून लुटावा. अहो काय आहे, शेवटी ह्या ज्ञानेश्वरीच्या गणपती पुढे हे मोदक ठेवले म्हणजे त्या ज्ञानेश्वरीतून जो प्रसाद मिळेल तो अलौकिकच होऊन जाईल, अलौकिकच होऊन जाईल. मग आता मला सांगा, असं जेवण केलं मग मसाले भात काय, पुलाव काय, आळूची वडी काय, हो 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 ओ हो 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 हो, काय त्या सुरनळी काय, बटाट्याची भजी काय, कांद्याची भजी काय, मिरचीची भजी काय, भोपळ्याच्या पानाची भजी काय. घरी गेल्यानंतर बायकोने विचारलं काय जेवण. बाई विचारू नकोस म्हटला, काय जेवण. हा 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 हा. लक्षात आलं का? नुसतं 1-2 प्रकार होते तर जेवण केलं पण बरोबर नाही. जेवढे विविध प्रकार तेवढं जेवण सुंदर. तसं विविध रूपाने जेवढा प्रभूचं द्वैत दिसेल, त्या द्वैतातून त्या सर्वांना एकच शब्द आहे, जेवण. हा, विविध रूपाने नटलेलं जे जग आहे त्या विविध रूपातून एकच जेवण. असं आहे का जेवल्यानंतर म्हणतो भजी खाली? नाही नाही, तृप्त झालं, समाधान. गोविंदराव मार डाला. काय म्हटलं? मार डाला. हा, म्हणजे असा उत्स्फूर्त शब्द मार डाला आला पाहिजे. माझं बोलणं कळलं का? तेव्हा ते तृप्त. आता म्हणला जरा धरून उठवा, धरून उठवा. काय जेवण म्हणाला? अरे काय राजा, असं जेवण एवढं कुणी केलं नाही रे. किती प्रकार, किती प्रकार, किती प्रकार, किती प्रकार. पण सर्व प्रकारामधून एकच परमतत्व, हा महाप्रकार. आणि हाच महामोदक, हाच महाप्रसाद. लक्षात ठेवा, कितीही त्या परवा सांगितलं ना 56 पाकळ्याचा मोदक. पाकळ्या जरी 56 असल्या तरी आतला जो सारण आहे ते एकच आहे. आतलं सारण आहे ते एकच आहे. तसं विविध प्रकारची माणसं जरी असली, विविध रूपाची असली, विविध कुळातली असली, तरी प्रत्येकातलं ईश्वरी तत्वाचं सारण तेच आहे. म्हणून इथे द्वैतही पाहिजे आणि अद्वैतही पाहिजे. आणि दोघंही कसे आहेत? हा, इथे कोणी कमी म्हणायची काही गरज. हा, अद्वैत दई सांगावे झाले तई द्वैत कीजे. हा, म्हणून गुरु शिष्य नातं द्वैतच आहे ना. आणि ते 2 असल्याशिवाय सांगता येत नाही. म्हणून म्हटलं मी, एका एकी नरमते. श्रुती सांगते, वेद सांगतात, एकट्याला नरमते आणि नरमते. म्हणून इथे द्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ प्रश्न नाही आहे. जीवनामध्ये द्वैतही लागतं आणि अद्वैतही लागतं. हे 2 आहेत. आता त्याच्यावर काय म्हणतात? द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी. गजाच्या मस्तकावर सारखेपणाने, पुन्हा शब्द तेथे तोच वापरलाय, द्वैताद्वैत सारखेपणाने शोभत आहेत. उपरी दशोपनिषदे जे उदारे. हे द्वैताद्वैत विषय फार मोठा आहे. एक समारोप म्हणून मी तुम्हाला त्यातला महत्त्वाचा भाग सांगितला. असं म्हणू नका की द्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ. या जगामध्ये तसं तत्वज्ञान सांगताना वेदांत हा अद्वैत आहे आणि बाकीचे सगळे द्वैती आहेत. बाकीचे सगळे दर्शनकार आहेत ना. पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसेमध्ये अद्वैत सिद्धांत सांगितला आहे आणि बाकीच्यामध्ये द्वैत आहे. पण हे जरी असले तरी हे दोन्हीही लागतातच. हो,
कितीही पुरुष समर्थ असला तरी बाई लागतेच. लागते का नाही? उगीच उगीच गप्पा मारायची गरज नाही. काय वंश चालायचा असेल तर एकट्याला होतंय का? ती एकटी असून जमत नाही, हा एकटा असून जमत नाही. द्वैत असेल तेव्हा दोन द्वैतामधून एक मूल म्हणजे अद्वैत. काय म्हटलं मी? दोन द्वैतातून जे निर्माण झालं ते एक अद्वैत. हो, असं एक फूळ वेळेला कळतं. तुसडा नवरा, खवचट सासू, अलिप्त सासरा. अलिप्त सासरा म्हणजे त्याला व्हॉइसच नसतो, त्याला काही तुम्ही बोलू नका. तिचा वरचा शेड जे लागला की मी कुठे काय म्हटलं. म्हणून पुष्कळशी माणसं मी बघितली, गावात वाघ पण घरी आला की म्याव. इथे तसे बरेच आहेत म्हणून सांगितलं मी. असंच आहे, जगाची वस्तुस्थिती अशी आहे. पण लक्षात ठेवा, पण असं जरी असलं की नाही, कितीही त्या बाईला त्रास असला पण एका वर्षात मुलगा झाला ना, असा झाला तुम्हाला सांगू. कलाच. जी सासू म्हणत होती लवकर उठ, ती म्हणायची निजून राहा, बाळाला दूध वाढायचंय, निजून राहा. मी बघती, अगं बया बया म्हटलं, एवढं तुला प्याराम केव्हा आलं? एक वर्षापर्यंत अशी जाता जाता टांगण्याने असं करतस, एवढं प्याराम. कारण ते मूल म्हणजे सगळ्या घरातल्या द्वैतातलं जन्माला आलेलं एक अद्वैत आहे. अद्वैत आहे. लक्षात ठेवा. आता हे पाहिजे का नको? मग दोन पाहिजे का नको? एक पाहिजे का नको? मग एक श्रेष्ठ का दोन श्रेष्ठ? मग दोन श्रेष्ठ का एक श्रेष्ठ? दोन्हीही समान. म्हणून इथे अमक श्रेष्ठ का श्रेष्ठ असा प्रश्न आहे. उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ती कुसुमी मुगुटी सुगंधे शोभती बली. मग जिथे दशोपनिषद ज्ञान मकरंद